माझं अपहरण झालं ही खोटी तक्रार आहे असं बापू शिंदेंनी म्हटलं। मला मतदानापासून दूर ठेवण्याचं पोलिसांचं षडयंत्र होतं असंही बापू शिंदे म्हणाले। माझं अपहरण झालं नाही याची क्लिप मी एसपींना पाठवली होती असंही त्यांनी सांगितलंय। ज्यांचं अपहरण झालं होतं ते बापू शिंदे आपल्या सोबत आहेत। बापू, खरं तर याबाबत आज तुम्ही स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आलेला आहे। नेमकी काय आपली तक्रार आहे आणि याबाबत काय नेमका जबाब नोंदवण्यासाठी आला? जो माझ्या बाबतीत जे अपहरण झाल्याचा जो गुन्हा दाखल झालेला होता तो खोटा आहे आणि त्या बाबतीत जबाब देण्यासाठी मी आज या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये आलो आहे। तुमच्या मुलाची तक्रार याबाबतची होती की जे काही 45-40 दिवस झालं तर तुमचं अपहरण झालं होतं अशा पद्धतीने। 45 दिवस कुठले नाही, हे काही महिनाभराचा जो काही कार्यकाल होता तो त्या अपहरण झाल्याचं असं म्हणणं होतं। नेमकं काय विषय आहे याबाबत? अपहरणाला असा जो विषय कळला मला आणि त्याबद्दलचं लेखी मी इलेक्शनच्या 19 आणि 20 रात्री महाबळेश्वर पोलीस स्टेशन वाय पोलीस दिलेले आणि त्याची क्लिप तयार करून मी 20च्या पाठी म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान ती क्लिपचं जसं माझ्या थोडक्यात मेहनत ते मी माझ्या एका मित्राच्या माझा साधा मोबाईल आहे ना मित्र ती क्लिप तयार करून मी एसपी पण पाठवलेली। त्यांचा एकच उद्देश होता पोलिसांचा की बाबा जेणेकरून विशिष्ट एका पक्षाच्या माध्यमातून ती जिल्हा परिषद राहिली पाहिजे, त्यासाठी आमचं मतदान कमी करण्याच्या उद्देशानं ही खोटी केस झालेली असून त्यामध्ये आमच्या मतदारांना दोन्हींनी पोलिसांनीच अपहरण केलेले। नक्कीच जाणीवपूर्वक हे जे गुन्हा जो आहे तो दाखल केला असल्याचं एकूणच मत जे आहे ते यावेळी बापू शिंदे यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष कारोडे, TV9 मराठी,